पुणे नाशिक हवा रस्त्यावरील कळंब तालुका आंबेगाव येथील वरपेमाळा हद्दीवरील पुलावर दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना सोमवार दिनांक 16 रोजी रात्री घडली. नारायणगावच्या दिशेने जाणारी व्हेरणा कार आणि मंचरच्या दिशेने येणारी कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये एका कारमधील चालकाचे पाय निकामी झाले असून 2 जणांना गंभीर स्वरूपात जखमा झाल्या आहेत. या अपघातात एकूण 3 जण जखमी झाले आहेत. अपघाताची बातमी समजल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य कमलेश वरपे यांनी रुग्णवाहिका चालक आणि मंचर पोलिसांना दूरध्वनीद्वारे अपघाताची माहिती कळवली. घटनास्थळी जखमींना बाहेर काढण्याकामी नरहरी वरपे, सुमित वरपे, अमित वरपे, अजय वरपे, विकास वरपे, माजी सरपंच बाळशीराम भालेराव, अजित भालेराव, कुमार वरपे, संतोष वरपे यांनी रुग्णवाहिकेत जखमींना बसवून दिले. तसेच घटनास्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी वाहन चालकांची झालेली गर्दी कमी करण्यासाठी मंचर पोलीस स्थानकाच्या वाहतूक कर्मचाऱ्यांना मदत केली. अपघाताचे नेमके कारण समजले नाही. घटनास्थळी जखमींची नावे अद्याप कळालेली नाही. अधिक तपास मंचर पोलीस स्थानक व कर्मचारी करत आहेत.